ठेवून देतो. पहिल्या आवृत्तीची जमली तर देतो, कारण त्याला कोठारेंची स्वतःची प्रस्तावना आहे आणि त्या हाच विषय आत्ता मी सांगितलेला. मी त्या कालखंडामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या कालखंडात 1960-65ला की गीता रहस्य प्रस्तुत आहे का, कोठारीने प्रश्न पडला आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. पण पुढं प्रत्येक प्रकरण 15 पानांचं आणि त्याच्यामध्ये गीता रहस्याचं सार अप्रतिम सांगितलेलं आहे, सोप्या भाषेमध्ये आहे. ते प्रभात दैनिक चालवत होते, संपादकाला बरोबर कळतं कुठल्या भाषेमध्ये सांगायचं ते. हे लक्षामध्ये घेतलं तर गीता रहस्य सार ग्रंथ उत्तम आहे. मी त्याची झेरॉक्स परत, कारण आउट ऑफ प्रिंट आहे, म्हणजे गीता धर्म म्हणले दुसऱ्या कथा काही छापणार नाही आहे, ते मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. गोगट्यांच्याकडे ती असेल. आता झेरॉक्स सोपं आहे आपल्या दृष्टिकोनातून, त्याच्या प्रती आपण घ्या. आणि कालच्या आजच्या व्याख्यानंतर आपण जर गीता रहस्य सार वाचलं तर मला अतिशय आनंद वाटेल असं या ठिकाणी नमूद करून ठेवतो. गीतेच्या श्लोकांपैकी असे काही श्लोक आहेत का जे आता सध्याच्या काळाला अनुसरून नाही आहेत? म्हणजे असे काही, जरी आपण म्हणतो गीता त्रिकाला बाधित आहे, तरी असे काही श्लोक आहे का? विशेषतः बऱ्याचदा फार खोलातल्या चर्चेत नव्हे पण वरवरच्या चर्चेतून कधी कधी अशाचा उल्लेख केला जातो. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारम् अव्ययम्. हा आता चातुर्वर्ण्यम मया सृष्टम आणि आता सध्या वर्णपद्धतीवर इतके आघात होत असताना तो सध्या अप्रस्तुत आहे का किंवा संदर्भाच्या पलीकडे आहे का, हा एक प्रश्न. आणि त्यालाच अनुसरून किंवा अनुषंगाने त्याच्या आणखीनही काही ठिकाणी जिथे कृष्णाचा म्हणजे भगवद्गीतेचा उल्लेख असतो, मलाच तू येऊन शरण ये, असा काही ठिकाणी उल्लेख असतो. मग अन्य काही धर्मग्रंथांमध्ये सुद्धा तू मला शरण येऊन सगळं काही करून टाकेन, आय एम द सेव्हियर, अशा पद्धतीने बोललं जातं. तर हे गीतेतही येतं काही ठिकाणी. तर हा सुद्धा एक सांप्रदायिक भाग म्हणून याच्यावर प्रहार केले जातात. तर हा दुसरा. तर काही अन्य श्लोक हे सध्याच्या कालबाह्य झालेत का, हा प्रश्न. काल आणि आज उल्लेख झाला की डॉक्टर मुकुंद दातार आपल्याकडे बरेच वेळा आलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळामध्ये ते बरेच वेळा 3 वेळा तरी आलेले होते. ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर आभार मानायचं काम माझ्याकडे असायचं. आणि मला अजूनही आठवतं आहे की असेच त्यांचं ओघवतं वक्तृत्व झालं होतं आणि मला आभार मानायची वेळ आली होती. आणि माझ्यापुढे मोठा प्रश्न होता की मी आता याच्यानंतर 1-2 वाक्य जरी बोललो तरी दातारांच्या भाषणाचा मी म्हणजे त्या दुधात मीठ टाकल्यासारखं होईल. आणि मग त्यावेळेसच मी शब्द आज परत हे सांगतो की त्यावेळेस मी म्हटलं होतं की मी दातारांचे आभार मानत नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण पुन्हा पार्ल्यात आमच्यासमोर बोलायला कधी येणार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा आता जो प्रश्न आहे तो भगवद्गीतेवरती आहे. ते उत्तर द्यायला तयार आहेत. पण वेळेचं बंधन त्यांना पण मान्य आहे. तर ज्या कोणाला हे असेल ऐकायचं असेल त्यांनी जरूर बसा. आणि ज्या कोणाला काही वैयक्तिक अडचणीमुळे जर निघायचं असेल तर आपल्याला त्यांनी अनुमती दिलेली आहे. दातार सर. आता श्रीनिवास गोगटेने सांगितलं की दातार साहेब तुम्ही पुन्हा कधी येणार. तर मी श्रीनिवास गोगटे आणि उत्कर्ष मंडळ किंवा अन्य पार्ल्यातल्या संस्था यांना अशी विनंती करीन की मगाशी यांनी उल्लेख केला परिचयामध्ये की जे 950च्या वरती त्यांची प्रवचन झाली आहेत, तर 1000वा जो प्रवचन असेल ते पार्ल्यातच होईल अशी यांनी व्यवस्था करावी अशी मी त्यांना विनंती करतो. एक सांगता 15 ते 20 मिनटं लागतील. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्याचं उत्तर याला काहीतरी जाहीरपणे दिलंच पाहिजे. तर ते द्यायचा मी प्रयत्न नम्रपणे माझ्या अल्पमतीनुसार आणि अल्प अभ्यासानुसार करतो. पहिला प्रश्न असा आहे की गीतेमध्ये काही आत्ताच्या कालखंडाला खटकणारा आहे का. तर आहे. उदाहरणार्थ चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः किंवा 18व्या अध्यायामध्ये 41 श्लोकापासून सुरुवात करून मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे शब्द वापरून त्यांची कर्म ही सांगितलेली आहेत. आता हे सगळं आम्हाला मान्य आहे का, गीतेतले पटणारं आहे का. क्रमाक्रमाने याची उत्तरं देत जावं लागेल. पहिलं लक्षात घ्यावं लागेल आणि ते प्रश्नकर्त्याने पटेल की तो वर्णशब्द आहे का जाती शब्द आहे. ब्राह्मण हा वर्णही आहे आणि ब्राह्मणी जातीही आहे. आपण कोणाबद्दल बोलतो आहोत. एकदा जर आपण ब्राह्मण या जातीबद्दल बोलत असू, क्षत्रिय जात नाही आहे पण मराठा जातीबद्दल बोलत असू, वैश्य म्हणजे वाणी हा शब्द न वापरता व्यापारी याबद्दल बोलत असू, जातीबद्दल बोलत असू तर उत्तरं वेगळी येतील.
भगवद्गीतेच्या कालखंडामध्ये या जाती वर्चस्वाला जी आज आपली स्थिती आहे त्याच्यापेक्षा वर्णाश्रम धर्माला जास्त किंमत होती. महाभारतातही जाती आहे, जाती मानणारी स्थिती आहे, पण भगवद्गीता काय सांगते विचार जर केला तर तिथं जाती जी जन्मानं जाती असते ती तिथं नसून वर्णानं, वर्ण म्हणजे जसा आश्रम आहे ना, 4 आश्रम, काय वाद आहे कोणाचा? ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वाद आहे? कुणाला जमतं ना? तसं 4 वर्ण ही जर श्रम विभागणी मानायची असेल तर आजसुद्धा शिकवणारे शिक्षक हे ब्राह्मण असतात. जय जवान जय किसानमधले जवान हे क्षत्रिय असतात. देशाला आजच्या नव्या येऊ घातलेल्या विश्व हे खेडं आहे या कालखंडामध्ये सगळे जे कोणी व्यापारी आहेत ते वैश्य असतात. आणि IT मध्ये मोठा मोठा पगार मिळतो ते सेवा देत असल्यामुळं 4था वर्ण असतात. ही वर्णव्यवस्था मान्य करावी लागेल. इथं जातीबद्दल बोलत नसून वर्णाबद्दल बोलतो आहोत. आणि मग भगवंत जेव्हा म्हणताय चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, याची 2 उत्तरं आहेत. एक असं की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः याच्यामध्ये मी 4 वर्ण निर्माण केले याच्यावर जोर आहे का त्या श्लोकाचा अर्थ बघताना 4 वर्ण निर्माण करून सुद्धा मी अकर्ता कसा आहे याच्यावर जोर आहे? आपण अध्याय काढून बघा. मी अकर्ता कसा आहे याच्यावर जोर आहे. म्हणजे 100 गोष्टी सांगताना चातुर्वर्ण्याचा उल्लेख आहे. एम्फसाईज ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर जोर देणं म्हणतो तर मतीत मुख्य अर्थ असा तो नाही. तर चातुर्वर्ण मया सृष्टममध्ये फार त्याला महत्त्व देऊ नका. भगवंताचं अकर्तृत्व म्हणजे सगळं कर्तृत्व करून अकर्तृत्व हा प्रकृती पुरुष सांख्य तत्त्वज्ञान जरा उंचीचा विषय पण आहे. पहिलं संपलं. आणि तिथं जी कर्म सांगितलेली आहेत आपण जरा विचार करूया तिथं वैश्य शब्द आहे का? तर वैश्य शब्द जसा आहे तसा विशाम पण शब्द आहे. आणि विशाम या शब्दाचा अर्थ प्रजा असा आहे. विशामपती याचा अर्थ राजा असा आहे. आणि मग कृषी गौरक्ष वाणिज्यम म्हटलेलं आहे. त्यात फक्त वाणिज्य न म्हणता कृषी आणि गौरक्ष कसं काय सांगितलं आहे? म्हणजे त्या ठिकाणचा वैश्य हा जातीवाचक नसून वर्णवाचक आहे. मग कृषी म्हणजे शेती, गोपालन म्हणजे गवळी, व्यापार म्हणजे व्यापार यांना विशाम म्हटलेलं आहे. म्हणजे आज आपण वैश्य जाती जी म्हणतो ती नाही. ते सगळे श्लोक नीट आपण बघितले पाहिजेत. आज आपल्याला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही 4 भाषा नकोच आहे. कारण दुर्दैव असं असतं की भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते. आणि नदीच्या प्रवाहात जसे नर्मदेतले गोटे गुळगुळीत होत जातात तसे चांगल्या शब्दांचा अर्थ बदलत जातो आणि चांगल्या शब्दाने वाईट अर्थ चिकटत जातो. दगडावर शेवाळं माजावं त्यासारखं, त्याला काही इलाज नसतो. त्यावेळेला गंगोत्रीच्या ठिकाणचं पाणी शुद्ध असतं तर तो शब्द कोणत्या अर्थानं वापरला आहे हे शोधावंच लागतं. आणि कृष्णानं तरी त्या ठिकाणी चातुर्वर्ण शब्द 4 जाती ज्या नंतरच्या कालखंडामध्ये पुराणापासून आल्यात. बरं पुन्हा विचार करा. महाभारत इतिहास ग्रंथ पुराणा कालखंड आपण एक मानतो पण त्याच्यामध्ये काही पूर्वापरी आहे की नाही? सगळी पुराणं प्राचीन आहेत का? 30, 35, 50 पुराणं सांगतात सगळी प्राचीन आहेत? नाही आहेत. हे जर आपण विचार करत गेलो तर संस्कृतमध्ये लिहिलं आहे म्हणून ते प्राचीन. हे वेड्यासारखं बोलणं बरोबर नाही. मी आत्ता जो श्लोक वाचला तो नव्या माणसाने लिहिलेला आहे. उद्या म्हणू का मी हा अमक्या स्मृती ग्रंथात आहे म्हणून, संस्कृत मी लिहिले म्हणून? टिळकांचा ग्रंथच नव्हता, मग कसं काय असेल त्यांच्या स्तुतीपर? असं जरा तर्कशुद्धीने विचार करताना मी आपल्याला नम्रपणे सांगतो 4 वर्ण ते शब्द नको असते तर काढून टाका. मी माझ्या पुस्तकात काढलेत. गोगटेने मी पुस्तक दिले भगवद्गीता काय शिकवते. त्या ग्रंथात प्रत्येक अध्यायावर मी 5-6 पाने लिहिलेत गीता काय शिकवते. आणि त्यात मी शब्द वापरले ते सांगतो की पहिला जो आहे तो ज्ञानवंत आहे ब्राह्मण, दुसरा जो आहे तो रक्षणकर्ता आहे, तिसरा जो आहे तो पोषणकर्ता आहे, आणि चौथा जो आहे तो शब्द नकोच शूद्र आपल्याला नक्की नको, तो सेवाधारी आहे. आणि सेवाधारी माणसाला सगळ्यात मोठा मान मिळतो आपल्या परंपरेमध्ये, यात शंकाच नाही. सेवा मूर्ती म्हणजे तुमच्या माझ्या घरातली आई जी परमेश्वराच्या खालोखाल मानली जाते. कसली कसली सेवा करते आई आपली विचार करा.
हीनातली हीन सेवा करत नाही आपली आई? आई करते. कारण सेवेचं एक मूल्य आहे, सेवेचं एक पुण्य आहे, सेवेला एक अर्थ आहे, सेवेला एक धर्म आहे. तर सेवाधारी, आत्ता म्हटल्याप्रमाणे पोषणधारी, कृषी गौरक्ष वाणिज्यम, जय जवान, संरक्षक आणि आधीचा ज्ञानोपासक. तो ब्राह्मण शब्द नको, ज्ञानोपासक. आचार्य अत्रे म्हणालेत की 20व्या शतकातला सगळ्यात मोठा ब्राह्मण कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे शब्द आचार्य अत्र्यांचे आहेत. 20व्या शतकातला सगळ्यात मोठा ब्राह्मण. कुठल्या अर्थाने ब्राह्मण शब्द वापरला आहे? ब्राह्मणाच्या पोटी जन्मास आला म्हणून? जरा आपण डोळे उघडे उठून म्हटलं पाहिजे की शब्द कुठल्या अर्थानं वापरला आहे, कुठल्या अर्थानं वापरला आहे. तो वर्ण म्हणून वापरला आहे, जाती म्हणून वापरला आहे, श्रमविभाग म्हणून वापरला आहे, समाजाचं एक अंग म्हणून वापरला आहे, व्यष्टीनं समष्टीची सेवा करण्यासाठी वापरला आहे, कशासाठी वापरला आहे हे लक्षात घेतलं तर मला वाटतं त्यांच्या प्रश्नाची सगळी उत्तरं मिळून जातील. जेवढं मला बोलता आलं तेवढं मी बोललो आहे. अधिक मी पुस्तकात लिहिलं आहे, आपण शक्य असेल तर पुस्तक पण वाचा, कारण ते सगळं मी सविस्तर मांडलं आहे त्या ठिकाणी. आता सगळं काय आठवणार नाही, तर काही गोष्टी मी आपल्याला सांगितल्या. ठीक. आणि कुणा शंका असेल तर विचारा. मला गीतेवर बोलायला आवडतं, किती तास बोलायला आवडतं, आणि जमेल ते बोलतो. त्यांचंच नका. दुसरा कुठला? हां 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 बरोबर. एक लक्षात घ्या की भगवान वाच, भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणतो, हे शब्द सोडून द्या. परमात्मा म्हणून तो बोलतो आहे. त्या ठिकाणी मला शरण ये म्हणजे फक्त मलाच नाही आहे, परमात्म्याला शरण ये म्हणणं आहे. हे नीट आपल्या लक्षामध्ये येतं. तो भगवान म्हणजे देवकी पुत्र श्रीकृष्ण मानू नका, काही गरज नाही. तो भगवान जो आहे तो भग म्हणजे षडैश्वर्य संपन्न परमात्मा माना, तो सगुण अवतार माना आणि परमात्म्याला शरण जा, हे प्रत्येक धर्मानं सांगितलेलं आहे. आणि मला शरणी म्हणताना कुणाला हिंदू धर्माला शरणी असा आहे त्याचा अर्थ? गीतेच्या काळामध्ये हिंदू धर्म होता? हे स्पष्ट बोलतो मी. मला शरणी म्हणताना दुःख व्हायचं कारण काय? सगळे रूढ धर्म जन्मास येण्याच्या पूर्वी भगवद्गीता जन्मास आली आहे ना, का नाही आली आहे? हे जर ऐतिहासिक सत्य असेल तर त्या ठिकाणच्या भगवान शब्दाचा आता कशाला देवकी पुत्र घेता? महाभारतात आहे म्हणून काही गरज नाही. गीता शाश्वत आहे, गीता चिरकालिक आहे, गीता आजही प्रस्तुत आहे. आणि परमात्म्याला शरण जाऊ नको असं कुठला धर्म म्हणतो? कुठलाही धर्म म्हणत नाही. अशा त्या सद्धर्माची, गीता धर्माची भगवान ही त्या ठिकाणची उपाधी आहे. त्यामुळे मला शरण हे म्हटल्यामध्ये दुःख काहीही नाही. परमात्म्याला शरण जा म्हटलं आहे. कुठल्याही धार्मिकाची भावना त्या दुखवायचं कारण नाही. तो सगळ्यांचा जगद्गुरू आहे, त्याला वंदन कर असं पिढ्यानपिढ्या आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्या जगद्गुरूला आम्ही वंदन करतो. खरंच तो जगाचा गुरु आहे. गीता वाचली की सगळं सुस्पष्ट होत जातं असं लक्षामध्ये येईल. ठीक आहे. आता मी परत गीता रहस्य पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करीन. प्रथम वाचलं होतं बरंचसं, त्यावेळेला फक्त वाटलं की हे गणिताचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे असं वाटलं. आणि मला त्याच्यामध्ये मात्र एक राहून वाटलं. त्याच्याबद्दल जर तुम्ही काही बोललात तर हवं आहे की माझी अशी समजूत झाली, चुकीची असेल, की संन्यास धर्म, राजधर्म किंवा इतर कुठल्याही योगांपेक्षा कर्मयोग जो आहे तो श्रेष्ठ आहे. आणि हेच गीतेचं खरं रहस्य आहे. म्हणजे इतर राजयोग, भक्तियोग ह्यांच्यापेक्षा कर्मयोगच श्रेष्ठ आहे आणि हे गीतेचं रहस्य आहे अशी समजूत होते. आणि दुसरा एक माझ्या मनाला सलणारा प्रश्न, की तुम्ही म्हणालात की शंकराचार्यांचं आणखीन लोकमान्य टिळकांचं काहीही विरोधी वक्तव्य नव्हतं, पण वाचताना मात्र असं जाणवतं की ते शंकराचार्यांच्या मुद्द्याचं खंडन करतायत. तर ही अशी भावना का होते? एवढंच. त्यांनी जसे प्रश्न विचारले तशी उत्तरं देत जातो. त्याने आता राजयोग शब्द वापरला. आपण राजयोग शब्द सगळेच जरा सैलपणानं वापरतो.
का राजयोग म्हणजे भक्तियोग का, राजयोग म्हणजे कर्मयोग का, राजयोग म्हणजे ध्यानयोग का? तर राजयोग हा शब्दप्रयोग आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ लक्षात घेतला आहे. राजते विराजते म्हणजे शोभून दिसते. तर गीता ज्याला ज्याला राजयोग म्हणते ती त्याला जो प्रिय असतो तो राजयोग असतो. म्हणजे कर्मयोगही राजयोग होऊ शकतो, ध्यानयोगही होऊ शकतो. राजयोग म्हणजे कर्म, ज्ञान, ध्यान आणि भक्तीपेक्षा वेगळं काही नाही आहे. असेल तर ते समत्व योग आहे. गीतेचा आत्मा समत्व योग आहे. पुन्हा माझ्या पुस्तकात हे मी मांडलं आहे, तो आधारशील आहे. पण हे बाजूला ठेवा. राजयोग नावाचा वेगळा योग गीतेमध्ये नाही. तुम्ही कर्मयोगाला राजयोग म्हणा वगैरे वगैरे, तुम्ही राजयोग शब्द वापरला तर मग सांगतो फार तर काही बोलायला नको. पुढचा मुद्दा असा की ते म्हणाले की शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये ग्रंथातही जाणवतं की ते त्यांचंच खंडन करतायत. आणि पुढेही नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहेत की आचार्य भक्त असणाऱ्या व्यक्तींनी पुण्यामध्ये, वाईमध्ये, अन्य ठिकाणी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण मी ज्या ठिकाणी काम करतो त्या गीता धर्ममंडळाचे संस्थापक होते, ते अंध होते पण प्रज्ञाचक्षु होते. त्यांचं नाव सदाशिव शास्त्री भिडे. आणि त्यांनी शंकराचार्यांचं मत जे होतं त्याचं खंडन करून उपनिषदांचा अर्थ निवृत्तीपर न लावता प्रवृत्तीपर लावला पाहिजे असं म्हणून स्वतंत्र पुस्तक लिहिलं, ज्याचं नाव आहे गीतार्थ रहस्य दीपिका. 250-300 पानाचं पुस्तक मंडळानं प्रसिद्ध केलेलं आहे. ते मी काम करतो मंडळाचे संस्थापक. शब्द बघा, गीतार्थ रहस्य दीपिका म्हणजे गीतेचा अर्थ लोकमान्य जो रहस्य रूपानं सांगितला तो समजावून सांगणारा ग्रंथ. गीता तत्वमंजिरी मोठा ग्रंथ आहे. जसं करंदीकरांचा, विंचवाचा दंशी त्यांचे शब्द आहेत. त्यांनी कर्मयोग पर अर्थ लावलेला आहे. जसं करंदीकरांनी लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यामध्ये प्रत्येक श्लोकाचा अर्थ कर्मयोग पर लावला आहे असं नाही, तो जसं करंदीकरांनी नंतर लावलेला आहे असं जाणवतं. पण हे सगळं बाजूला ठेवा. लोकमान्यांनी कर्मयोग सांगितला आहे का निष्काम कर्मयोग सांगितला आहे? आपण असं म्हणूया नको की लोकमान्यांनी कर्मयोग सांगितला आहे मग गोंधळ होईल. तो निष्काम कर्मयोग सांगितला आहे. आणि मी अभ्यासातून एक नम्रपणे विधान करतो की निष्काम हा शब्द लोकमान्य टिळकांना शंकराचार्यांच्याकडूनच मिळाला आहे. काय विधान करतोय बघा, यावर पुन्हा खूप बोलावं लागेल पण विधान करतोय मी. कारण कर्मयोगाला निष्कामतेची जोड देणं हाच खरा संन्यास आहे. संन्यास शब्दाचा अर्थ काय? गीता आपण नीट वाचायला होतं लक्षामध्ये येतं की नित्य संन्यासी शब्द आहे. काय त्याचा अर्थ? संन्यास धर्म आचरण करणारा, संन्यासाश्रमाचं आचरण करणारा हा नित्य संन्यासी नाही आहे, लोकसंग्रहकारी नाही आहे, आचार्य नाही आहे. लोकमान्यांचा त्याला विरोध आहे. लोकमान्यांचा शंकराचार्याने विरोध नाही, कारण शंकराचार्यांच्या इतका कर्मयोगी कोणीच नव्हता. घडतं फक्त असं, आता मगाचं विधान अधिक स्पष्ट करतो. त्यांचा काळ 8वं शतक आहे आद्य शंकराचार्यांचा. तेव्हापासून 19व्या शतकापर्यंत 1000 वर्षामध्ये आम्ही शंकराचार्यांनी संन्यस्त वृत्ती सांगितली आहे का संन्यासाश्रम सांगितला यात गोंधळ केलेला आहे. संन्यास वृत्ती सांगितली आहे का संन्यासाश्रम सांगितलं आहे? संन्यास धर्म शब्द नको, संन्यासाश्रम. लोकमान्य टिळकांचा संन्यासाश्रमाला विरोध आहे. आणखीन एक घडतं, आता आपण जाणकार आहात म्हणून सांगतो. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये एके ठिकाणी वारकरी पंथाला काही नावं ठेवली आहेत. चला आपण सगळेच उठून जाऊया की काय, त्या ठिकाणी हिमालयामध्ये अशा प्रकारचं वाक्य लिहिलं आहे. आणि एके ठिकाणी वारकरी पंथाचा प्रचंड गौरव केला आहे. हे काय आहे? लोकमान्यांच्या डोळ्यासमोर पुण्यात आणि पुणे परिसरामध्ये, आता नावं कुणाचीच मी घेत नाही, पण वारकरी संप्रदायातलेही 2 संप्रदाय होते की एक असं म्हणत होते, एक तसं म्हणत होते. जे असं म्हणत होते त्यांना तो विरोध आहे, जे खरे वारकरी होते त्यांना तो विरोध नाही आहे. लोकमान्य ज्ञानदेवांच्या चिदविलासवादाला विरोध नाही आहे. गीतासुद्धा विशिष्ट चौकटीत आम्ही बसवणार असा काहींचा जो आग्रह होता, त्या परंपरागत विचारसरणीच्या लोकांना विरोध आहे. हे प्रासंगिक असतं. महापुरुषाच्या विचारामध्ये सुद्धा 10, 15, 20% प्रासंगिक असतं आणि 70-80% शाश्वत असतं. गीता रहस्यातलं शाश्वत आज आपण लक्षात घेऊया, प्रासंगिक सोडूया. म्हणून आपण म्हणता असा गैरसमज होतो की कर्मयोगाची तरफदारी करतायत. पहिले कर्मयोगाची नाही, निष्काम कर्मयोगाची. जसं करंदीकरांनी दाखवून दिलं आहे
की मी कर्मयोगाचा अर्थ लावत असताना गीतेमधल्या शब्दांचे अर्थ तुम्हाला पटतील अथवा न पटतील, पण लोकमान्यांचा आधार घेऊन म्हणतो की मोक्षप्राप्तीचं साधन हे कर्मयोग आहे. हे मान्य नाही आहे सगळ्यांना, कंदीकरांनी मांडलेलं आहे त्या ठिकाणी. आणि गीता हा असा विलक्षण ग्रंथ आहे की त्याच्या शब्दाचा अर्थ, त्याचा अन्वय हा बदलू शकतो. कसा बदलतो त्याचे गमतीदार उदाहरण मी आपल्याला सांगतो. अलीकडेच माझ्या ते वाचनात आलं. पहिला अध्याय त्याच्यामध्ये सात्यकीचं वर्णन आहे. सात्यकी हा सात्यकी कोण? यादवांच्यातला सगळ्यात श्रेष्ठ, म्हणजे बलरामापेक्षाही ताकदवान माणूस मी सात्यकी, आणि तो उरलाही शेवटी. जे 10 लोक उरलेत ना, त्या सात्यकी उरलाय. आता गीतेमध्ये शब्द आहे सात्यकीश्चा पराजिता. म्हणजे तो सात्यकी, दुर्योधन वर्णन करतोय, तो सात्यकी जो नेहमी अपराजिता. हां, काहीने असं म्हटलं आहे सात्यकीश्चा पराजिता म्हणजे सात्यकी चापराजिता. चापराजिता म्हणजे धनुष्य धारण करणारा. आता तुम्ही ते शब्द वाचून बघा, व्याकरण शुद्ध आहेत की अपराजिता किंवा चापराजिता सात्यकी, व्याकरणाची चूक नाही. आता गीतेनं हे जे काही शब्द त्या ठिकाणी ठेवले त्याचा अर्थ कसे लावायचे? ज्ञानदेव म्हणाले तसंच आहे, क्षणे क्षणे यम नवताम विधत्ते, किंवा तुझं रूप कसं भवानीला शंकर म्हणाले तसा गीता तत्व आहे. नित्य नूतन देखीचे गीता तत्व, जैसे का देवी रूप तुझे, हे ज्ञानदेव म्हणालेत. तर गीतेचे